जावेद मियादाद आणि शिवसेना यांच्या भेटीवरून आता पुन्हा एकदा एक नवीन वादंग सुरू झालाय आणि शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या पैरी पुन्हा एकदा झडायला सुरुवात झाली आहे। भारत पाकिस्तान सामन्यावरती ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला होता आणि यानंतर जावेद मियादाद आणि शिवसेनेच्या भेटीवरून भाजपनं चांगलंच लक्ष केलंय। देवेंद्र फडणवीस हे अर्धवट ज्ञानी आहेत। मुळात संपूर्ण भाजपात हा अर्धवट ज्ञानी आहे। त्यांच्या गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही। भाजपच्या काही लोकांच्या गुडघ्यात मेंदू असतो, तो गुडघ्यात सुद्धा नाही। संजय राऊत, तुमचा मेंदू गुडघ्यात असेल, तुमचा मेंदू अर्धवट असेल आणि तुमच्या मेंदूला लखवा मारला असेल म्हणून तुम्ही अशी भाषा बोलतायत। तुम्ही जे काही शेण खायचं तर शेण खात जावा, आम्हाला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, परंतु यापुढे देवेंद्रजी फडणवीस यांचा मेंदू काय आहे, त्यांची अक्कल कुठे आहे, याची भाषा संजय राऊत यांनी करू नये। तर बाळासाहेब ठाकरे आणि जावेद मियादाद यांची ही जी भेट होती ती आता तब्बल 20-21 वर्षांच्या नंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेली आहे। या चर्चेमधले काही तपशील जाणून घेऊयात। ही भेट कधी झाली आपण बघतोय 30 जुलै 2004 साली ही भेट झाली होती आणि यावेळेला सोबत दिलीप वेंगसरकर हे होते। मातोश्रीवरती कोण कोण भेटले तर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे। बाळासाहेब काय म्हणाले, तुझा शेवटचा बॉलवरचा सिक्सर हा धाडसी होता। मियादाद काय म्हणाला, बाळासाहेब खूप कट्टर क्रिकेट प्रेमी आहेत, अशी प्रतिक्रिया त्याने दिलेली होती।